हाय, सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला 40 साइजमध्ये 10 इंचच्या बाहीचं पेपर कटिंग इथे करून दाखवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे पेपर कटिंग करून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। बाही कटिंग करताना आपल्याला दोन प्रॉब्लेम नेहमी येत असतात। एक म्हणजे बाहीची रुंदी परफेक्ट काढता येत नाही, त्याचबरोबर कॅफाईट किती इंच घ्यायची असते हे लक्षात येत नाही। तर हे प्रॉब्लेम तुम्हाला देखील येत असतील तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला अगदी परफेक्ट बाहीची कटिंग करता येईल। तुम्ही आज माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर बघा, इथे मी पेपर कटिंग करण्यासाठी फोल्ड पेपर घेतलेला आहे, म्हणजे डबल पेपर इथे मी घेतलेला आहे आणि बंद बाजूकडून आपल्याला इथे मापे टाकून घ्यायचे आहेत। बरोबर, बाहीचं कटिंग करत असताना तुम्ही अस्तरच्या बाहीचं कटिंग करत आहात की तुम्ही साध्या बाहीचं कटिंग इथे करत आहात हे पहिल्यांदा लक्षात घ्या, म्हणजे तुमचं कन्फ्युजन अजिबात होणार नाही। जर तुम्ही इथे साध्या बाहीचं पेपर कटिंग करत असाल तर तुम्हाला इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, आणि जर तुम्ही अस्तरच्या बाहीचं इथे पेपर कटिंग करत असाल तर तुम्हाला अर्धा इंच इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आता इथे मी अस्तरच्या बाहीचं पेपर कटिंग करत आहे, त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तुम्ही साध्या बाहीचं पेपर कटिंग करत असाल तर तुम्ही इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर बघा, दोन्ही साइडला अर्धा इंच इथे मी शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि पट्टीने सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। तर इथे मी लिहून ठेवते अर्धा इंच शिलाई मार्जिन। तर बघा, आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। आता आपल्याला इथे बाहीची उंची टाकून घ्यायची आहे। तर बघा, इथे आपण बाहीची उंची 10 इंच घेणार आहोत। तर व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आणि 10 इंचावरती बघा या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेला आहे। सेम ह्या साइडला सुद्धा बघा 10 इंचावरती मार्किंग करत आहे। तर बघा, दोन्ही साइडला 10 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीने सरळ लाईन ओढून घेते। वरती जो एक्स्ट्रा पेपर आहे तो आपण कट करून घेऊया, म्हणजे आपल्याला मापे टाकायला अगदी सोपं जाईल। तर बघा, इथे मी एक्स्ट्रा पेपर कट करून घेतलेला आहे। तर बघा, आपण इथे बाहीची उंची टाकून घेतलेली आहे, तर इथे मी लिहून ठेवते बाही उंची। तर बघा, इथे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि इथे 10 इंचावरती बाहीची उंची टाकलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे बाहीची रुंदी म्हणजेच बाहीची घडी इथे टाकून घ्यायची आहे। तर परफेक्ट बाहीची घडी कशी काढायची हे तुम्हाला आता मी सविस्तर दाखवणार आहे। तर बघा, इथे 40 साइजचं फ्रंट नेकचं कटिंग इथे मी करून घेतलेलं आहे आणि याच्यानुसार तुम्हाला मी परफेक्ट बाहीची घडी कशी काढायची हे दाखवणार आहे। तर इथे बघा, मी 6.5 इंच मुंडाखोली घेतलेली आहे। तुम्ही 6 इंच किंवा 6.5 इंच घेतली तरी चालेल। तर इथे मी 6.5 इंच मुंडाखोली घेतलेली आहे, कारण हेवी साइज आहे, त्यामुळे तुम्ही 6 इंच घेतली तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही। तर इथे मी 6.5 इंच मुंडाखोली घेतलेली आहे आणि इथे बघा, छातीचा 10वा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन इथे मी घेतलेला आहे। 40 छातीचा 10वा भाग येतो 10 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन इथे मी घेतलेला आहे। तर बघा, इथे 10 इंचावरती एक मार्किंग केलं आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मी घेतलेला आहे। तर बघा, पूर्ण जो छाती घेर आहे तो आपला 11.5 इंच छाती घेर येत आहे। बरोबर, तर आपल्याला काय करायचं आहे, 11.5 छाती घेर आलेला आहे, त्यातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे, म्हणजे वजा करायचं आहे। तर किती येतं, 11 इंच। तर बघा, 11 इंच ही आपली बाहीची घडी येणार आहे, आलं लक्षात। पण सपोज तुम्ही जर इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन ऐवजी तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन जर घेतलं तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण छाती घेर बघा या पद्धतीने तुम्हाला मोजून घ्यायचा आहे। जेवढा पण तुमचा छाती घेर येऊ द्या, त्यातून तुम्हाला फक्त अर्धा इंच मायनस करायचा आहे आणि ती तुम्हाला बाहीची घडी टाकून घ्यायची आहे। हा पॉइंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा। तर आपली इथे छातीची घडी आलेली आहे 11.5 इंच, त्यातून आपण अर्धा इंच मायनस केलेला आहे, तर आपली बाहीची घडी आलेली आहे 11 इंच। बरोबर, तर आपण इथे बाहीची घडी टाकून घेऊया।
तर बघा इथे मी व्यवस्थित बाहीची घडी टाकून घेत आहे 11 इंचावरती। सेम मार्किंग बघा खाली सुद्धा करून घ्यायचं आहे। तर बघा इथे 11 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीने सरळ लाईन ड्रॉ केली। तर बघा आपण इथे बाहीची घडी अगदी परफेक्ट टाकून घेतलेली आहे। तर इथे मी लिहून ठेवते बाही रुंदी किंवा बाही घडी। तर बघा आपण इथे परफेक्ट बाहीची घडी टाकून घेतलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे कॅफाईट टाकायचे आहे, म्हणजेच मुंड्यांचे शेप देण्यासाठी अंतर घ्यायचं आहे। तर ते किती घ्यायचं, तर बघा 35 छाती घेराच्या पुढे तुमचा कितीही छाती घेर असू देत, तुम्हाला कॅफाईट ही 3.5 इंच घ्यायची आहे। आलं लक्षात? 35 छातीच्या पुढे कितीही छाती घेर असू द्या, तुम्हाला कॅफाईट ही फक्त 3.5 इंच घ्यायची आहे। 3.5 इंचाच्या पुढे अजिबात कॅफाईट घ्यायची नाही। तर दोन्ही साईडला बघा 3.5 इंचावरती मी मार्किंग करणार आहे। तर बघा दोन्ही साईडला 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीने सरळ लाईन ओढून घेतली। तर बघा आपण दोन्ही साईडला कॅफाईट टाकून घेतलेली आहे 3.5 इंच। आता आपण इथे दंडघेराचं माप टाकून घेणार आहोत। जेवढा पण तुमचा दंडघेर असेल प्लस तुम्हाला 1.5 इंच इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आलं लक्षात? तर इथे बघा 5.6 इंचावरती मी दंडघेराचं माप टाकून घेणार आहे, प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन मी घेणार आहे। आणि बघा इथे कॅफाईटची आणि दंडघेराची लाईन आपल्याला या पद्धतीने तिरकी जोडून घ्यायची आहे। तर बघा आपण दंडघेराचं माप टाकून घेतलेलं आहे। आता बघा इथे आपण 1 इंचावरती मार्किंग करणार आहोत। तर बघा इथे 1 इंच आतमध्ये मी घेतलेला आहे। आता त्या पॉइंटचा आणि ह्या पॉइंटचा मध्य आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे। तर बघा टेप या पद्धतीने ठेवून आपल्याला टेप फोल्ड करायचा आहे। बघा अशा पद्धतीने टेप फोल्ड करायचा आणि मध्यावरती खूण करून घ्यायची आहे। ही अगदी सोपी पद्धत आहे मध्य काढण्याची, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच या पद्धतीने मध्य काढून घ्या। आणि बघा तिथून वरती सरळ पट्टीने लाईन ओढून घ्यायची आहे। तर बघा आपण काय केलं, ह्या पॉइंट पासून आतमध्ये 1 इंच आपण इथे घेतलेला आहे बरोबर, आणि त्या 2 पॉइंटचा मध्य काढून आपण मध्यावरती सरळ लाईन ओढून घेतली। आता ही जी लाईन ओढलेली आहे त्या लाईनीचे आपल्याला 3 समान भाग येतील असे भाग करून घ्यायचे आहेत। तर बघा 1, 2 आणि 3 असे मी 3 समान भाग इथे करून घेतलेले आहेत। तर बघा आपल्याला काय करायचं आहे, हे जे 3 पॉइंट आहेत त्या 3 पॉइंट मधून आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत। आलं लक्षात? तर बघा मी कशा पद्धतीने शेप देत आहे, सेम त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा शेप देऊन घ्या। तर बघा अशा पद्धतीने थोडासा वरून गोलाकार शेप मी या पॉइंट पर्यंत दिलेला आहे आणि त्या पॉइंट पासून बघा खालून असा गोलाकार शेप या पॉइंट पर्यंत मी दिलेला आहे। सेम प्रोसेस फॉलो करायची आहे। वरून बघा या पद्धतीने गोलाकार शेप बघा पॉइंट पर्यंत दिला आणि तिथून खाली या पद्धतीने गोलाकार शेप मी दिलेला आहे। आणि बघा आपले सुंदर असे मुंड्यांचे शेप रेडी झालेले आहेत। तर बघा आपण काय केलं, आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे बरोबर। अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं, त्यानंतर आपण इथे बाहीची उंची टाकून घेतली 10 इंचावरती। त्यानंतर ना बाहीची घडी आपण इथे टाकून घेतलेली आहे, दोन्ही साईडला कॅफाईट टाकून घेतली आणि सरळ पट्टीने लाईन ड्रॉ केली बरोबर। खाली दंडघेराचं माप टाकून घेतलेलं आहे आणि ही लाईन आपण तिरकी जोडून घेतली। इथून इकडे बघा 1 इंच घेतलेला आहे आणि ह्या 2 पॉइंटचा मध्य आपण इथे काढून घेतला आणि मध्यापासून सरळ लाईन वरती ओढून घेतली आणि त्या लाईनीचे 3 समान भाग करून बघा या पद्धतीने मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले आहेत। तर बघा अशा पद्धतीने आपली बाहीची मापे टाकून झालेली आहेत। तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते। बाही कटिंगची ही पद्धत खूप सोपी आहे, नक्की ट्राय करा। आता जी आपण ही बाही कटिंग केलेली आहे ती बरोबर आलेली आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला मी चेक करून दाखवणार आहे, त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। तुम्हाला अजून कोणत्या साइज मध्ये बाहीचं पेपर कटिंग पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर कोणत्या पॅटर्न मध्ये तुम्हाला पेपर कटिंग हवं असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा। नक्कीच मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। तर बघा इथे मी व्यवस्थित मुंड्याचे शेप कट करून घेत आहे। तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला
नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं, त्यामुळे नक्की व्हिडिओ लाईक करा। तर बघा ते मी शेप कट करून घेतलेला आहे। तर बघा आपलं परफेक्ट बाहीचं कटिंग इथे करून झालेलं आहे। तर बघा इथे मुंड्याचे शेप जे आहेत ते थोडेसे डार्क करून घेत आहे। तर बघा आपण 40 साइज नुसार इथे 10 इंचच्या बाहीचं कटिंग इथे केलेलं आहे। आपण जे हे कटिंग केलेलं आहे ते बरोबर आलेलं आहे की नाही हे सुद्धा आपण चेक करून बघूया। तर बघा इथे मी 40 साइजचं फ्रंट नेकचं कटिंग इथे घेतलेलं आहे। प्रत्येक वेळी मी तुम्हाला ह्या साइडने बाही चेक करून दाखवते। आता आपण उलट्या साइडने बाही चेक करून बघूया। तर बघा बाही चेक करण्यासाठी इथे आपण अर्धा इंच शोल्डर मध्ये जे जात असतं ते सोडून देणार आहोत। इथून खाली बघा तर इथे मी टेपने अर्धा इंच वरती मार्किंग करणार आहे। तर बघा इथे अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि बाहीचा मागच्या मुंड्याचा शेप आपण इथे ठेवून घेणार आहोत। बघा या पद्धतीने आपण बाही चेक करून घेत आहोत। तर बघा अगदी हळूवारपणे इथे मी बाही चेक करून घेत आहे। जसे आपण बाही जोडतो सेम त्या पद्धतीने इथे मी बाही चेक करून घेत आहे। पण ज्यावेळेस तुम्ही ब्लाउजला बाही जोडाल त्यावेळेस कधीही बाही जोडताना बाही मध्यापासून सुरू करायची जोडायला। म्हणजे काय होतं ज्यावेळेस बाही जास्त होते त्यावेळेस आपल्याला बाही व्यवस्थित कट करता येते। त्यामुळे कधीही बाही जोडताना बाही मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट इथे आपली बाही आलेली आहे। बघा बाहीचं सेंटर आणि त्या आपण अर्धा इंचावरती जे मार्किंग केलं तो पॉइंट एकावरती एक आलेला आहे। म्हणजे आपली बाही अगदी परफेक्ट इथे आलेली आहे। तुम्ही बघू शकता त्या पॉइंट वरती आपला हा पॉइंट आलेला आहे। म्हणजे आपली बाही अगदी परफेक्ट इथे आलेली आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्कीच बाहीचं कटिंग करू शकता। तर बघा आपण 40 साइज मध्ये 10 इंचच्या बाहीचं इथे पेपर कटिंग बघितलेलं आहे। तुम्हाला अजून कोणकोणत्या साइज मध्ये बाहीचं पेपर कटिंग बघायला आवडेल हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आपण ह्या कटिंग मध्ये कुठेही टिप्स अँड ट्रिक्स वापरलेल्या नाहीत, कुठेही फॉर्म्युला पण इथे वापरलेला नाही, तरी सुद्धा खूप सुंदर आणि परफेक्ट आपण इथे बाहीचं कटिंग केलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करून घ्या। नंतर भेटू असेच एका छानशा व्हिडिओ सोबत।